मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार काल जालना पोलिसांकडे करण्यात आली होती। त्यावरून एकच खळबळ राजकीय वर्तुळात उडाली आहे। यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा करण्यात येत होता, पण आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे हे आपल्या हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यामुळे एकच खळबळ आता उडाली आहे। धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। ज्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्या आहेत, तर आपल्या हत्येचा कट उधळण्या अगोदरच 12 वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे बोलणे झाल्याचा आरोप सुद्धा जरांगे यांनी केलाय। बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला। घातपात करण्याचा सामूहिक कट धनंजय मुंडे यांनी केला आहे। धनंजय हे या कटाची मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। त्यांची चौकशी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे।